या किती बाबी साहेब या 14 बाबी या 14 बाबी अंमळनेर तालुक्यात लागू आहे का नाही ते सांगा। तालुका सुपरवाईज टायटल आहे माहिती एक मिनिट तालुका आहे या दाखवायची कुठे आता मला जळगाव तालुक्यात कोणते तालुके वाचा तालुके कोणते ते मोठे वाचा कोणते तालुके पाचोरा जामनेर आहे का अंमळनेर मोठं गाव बोलताय आहे का अंमळनेर बघा घडता येतं का फटका देईल नाटक गेले तर जास्त त्याला ठेवतात पगार घ्यायला पाहिजे तुम्ही लवाडांना त्याला जीआर काढत तुम्हाला पत्र दिलं तर आधी उपकार वाजता इथे पगार घ्यायला तुम्ही पत्र सगळ्यांना जायचं पुरा तालुक्याला माहिती साहेब साहेब जर प्रशासनाला माहिती तर पोलीस बंदोबस्त कसं होते प्रशासनाला माहिती म्हणजे आता आल्यावर द्यायचं का माहिती तुम्हाला आता आल्यावर अंमळनेर आहे का तिथे आहे का अंमळनेर अंमळनेर तालुका नाही अरे एक बापू बाबा एक तालुका नाही तर नाही आणि दोन वस्तुनिष्ठ पंचनामे पण नाही दोन्ही गोष्टी घेणाऱ्या प्रशासनाचा मागण्याची घेणार पापी झाले तुम्ही पापी बोगती झाले 253 तालुका टाकले तो अंमळनेर टाकला मिळत नाही का पंचनामे केले लाज वाटतं का तुम्हाला 1700 नुकसान झाले का 1700 अंमळनेर तालुक्यात गेलो 1700 ऑगस्ट मध्ये 2 मंडळात आचरण झाले सर मारवडला मी शेतकऱ्याचे पोर आहे अधिकारी झाले का तुम्ही बैठक घेऊन लावल्या असल्या केल्या असं काय मिळालं असतं फटके दिले पाहिजे नाही रे खुशाल कलम कसा आहे की त्याच्यामध्ये टाकला असतं पहिल्या मध्ये काय फरक पडले असते त्याच्यात नसल्याने पंचनामे जरी केले जिबो जमीन घडून जाऊ द्या तुमचं पाऊस सततचा पडला जरी अतिवृष्टी नसली पण तरी त्याचा पंचनामे नाहीये तुमच्या त्याच्या ऍक्च्युअल तुमच्या क्रायटेरियाच नाही तर मदत करून देणार ते तुम्हाला माहिती का पंचावन्न मी सांगतो पूर्ण अंमळनेर तालुक्यात 15 लाख रुपयाचा वसूल आहे तो पण जिल्हा परिषद आणि पंचायत बरं वाईट केलं तर पहिले सदोष मनुष्य तुमच्या जागा होतो आम्ही मागणी आणि आता योग्य पंचनामे करा ते संख्या वाढवा म्हणजे किमान 2-4-5 वर्षांची मदत मिळणार आहे आमचे पोरं शेतकरी चांगल्या डिग्रीचे पोरांचे काम होईल करा ते पंचनामे करा